म्हणणं नाही का? नाही, आमचं नाही म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं ते आहे. म्हणणं. पण तिथं मी काल पण नंदुरबार लोकसभेमध्ये बोलतो, म्हणजे आपल्या याच नंदुरबार लोकसभेत सांगितलं की नरेंद्र मोदींनी परवा आता कालच नगरमध्ये भाषण केलं. त्यांनी म्हटलं की काँग्रेसनी आणलेल्या योजना आणि राम मंदिर सगळं काढून दिलं, असं त्यांचं वाक्य आहे. तर आम्ही त्यांच्या योजना कोणत्या? ते गहू तांदूळ देतात ते तर आमचीच योजना आहे. यांची काही योजना आहे ते, पण आम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ देणार नाही लोकांना. प्रामाणिकपणे तांदूळ देणार, त्याला साखर पण देणार, त्याला खायचं तेल पण देणार, डाळ पण देणार. आम्ही योजना वाढवणार. आम्ही तरुणांच्या हाताला काम देतोय ते पण आम्ही सांगितलं. पण राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू. राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू, कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य 4 आहेत त्यांनी या विधीला त्यांचा विरोध होता. आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहेत ते 4ही शंकराचार्य, त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण केलं जाईल. आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला जाईल. कारण की आता भगवान श्रीरामाचा दरबार नाही आहे तिथं. छोट्या रूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, पण ती जी ओरिजिनल मूर्ती जी आहे रामलल्लाची ती बाजूलाच आहे, नवीन आणली. तर त्याच्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार पण सजवू त्या ठिकाणी. आणि शंकराचार्यांच्या हाताने, ते आमचे या धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने त्याचं शुद्धीकरण करू. कारण त्यांचंच म्हणणं आहे की आम्हाला ही विधी आमच्या धर्मासाठी योग्य नाही. ज्याच्या आई मरम पावली तिने मुंडन केलं नाही, हे त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं जे काही तिथं एक झालेल्या घटना आहे त्या घटनेचं शंकराचार्यांच्या माध्यमातून एक शुद्धीकरण केलं जाईल. थोडं आम्ही सांगतो त्याला सुधार तर करू, सुधार केलंच पाहिजे, पण ते धर्माच्या आधारावर केलं पाहिजे, अधर्माच्या नाही. नरेंद्र मोदींनी अधर्माच्या आधारावर केलेलं काम.